17 सप्टेंबरच्या आत सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करावी। तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगावं गॅझेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे, त्यामुळे त्याला देण्यात यावं। आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅझेटियर सांगतंय, अनेक कलमा सांगतात। त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। बाकीचं काय सांगत नाही, नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा। मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलेला आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार आहे, मराठ्यांना सरसकट मिळणार नाही। पाटील शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा, आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही, ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं तरी ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही, हे शब्द आहे मुख्यमंत्री। बरोबर आहे मग त्यांचं काय चूक आहे? ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाहीत कारण ओबीसी आम्ही येत ना, ओबीसीचं ते नुकसान होऊन देणार नाहीत आणि विनोदाचा भाग नाही। तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना। आत्ताच मराठवाड्यातलं दिलंय आधी, त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही। आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणतायत ते की नोंदीनुसार देणार। हैदराबाद गॅझेट मध्ये नोंदी आहेत, मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे, त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत। मराठवाडा 100% आरक्षणात जाणार आहे। ओबीसी एकवटले आहेत, मुंबईसह राज्यात आज महत्वाच्या बैठका आहेत। लक्ष्मण हाकेंकडनं राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे। तुम्हाला तुमच्याबाबत जो GR निघाला त्याच्या विरोधात हे सगळं सुरू आहे। इतकी जी तरफड मारफड चालली तुम्ही सांगितलेलं आत्ताप्रमाणे, म्हणून मराठा समाजाला सांगतो मी, इतकं हुशार व्हा मराठ्यांनी। आपले काही जण नेत्याचे गोणे भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात बोलतायत म्हणून ध्यान नका देऊ। आजूबाजूने कसं वातावरण ढवळलंय, ह्यो GR नाही पाहिजे, ह्यो GR कशाला काढला, मराठी सगळे आरक्षणात चालले आता, याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा। अभ्यासकाला बोलायची गरज नाही, तज्ञाला बोलायची गरज नाही, यांच्यानंच कळून येतंय इतका पक्का GR आहे हो। आणि गरीबाच्या पोरांनी काढाय हो, माझ्या मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय, आम्ही गरीबांनी मिळून काढाय देऊ, तरी अर्धा महाराष्ट्र बेजार आहे हो। पाटील, प्राध्यापक हाके सर असं म्हणतात की ओबीसीची गावगाड्यातली पोरं आता हातात दंडुके घेणार आहेत। मला कुणबीतून आरक्षण पाहिजे, 50%च्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे।